कया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा कीर्ती मनुष्याप्रती राघवे ख्याती केली शिरा शिखरे सागरी तारे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाश जळी रचिले निर्जीवा कागदासी विठ्ठल मंत्रालयांच्या समोर प्रत्येक शनिवारीच्या कीर्तनात दोन अखंड नेम आहे तो आज माझ्याकडे आले आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी जगतवंदनीय श्री तुकोबाराय यांचा छोट्या तुकड्याचा अभंग आहे. आपल्या नियोजित वेळेप्रमाणे आपली नियोजित वेळ होती 11 ते 1 मी कधीही जीवनामध्ये जे टाइम दिला त्या टायमाच्या आधी 15-20 मिनिटं अर्धा तास अगोदर आलेलो नेहमीच. परंतु आता आपल्याला किती टाइम उरला 1 तासात करायचं त्यामुळे जितक्या वेळ आपल्याला दिलेला आहे तितक्या वेळ जर आपला निघून गेला काही ना द्वादश सोळा नसलं ते तर गळंगीत झाली त्यांची हालत झाली तर कालच्या ते सोडून आले ते तरी ऐकत आहे कारण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसते कारण असो का नसतो. उदाहरण सांगत असत ना चिर कर का पीर कर दाडा खाली गेला ना दाबायचं बसावंच लागणार जरी उशीर झाला तरी तुमची इच्छा असली यांनी 1 तास टाइम केला 10-5 मिनिटं वाढायचे असले तर नंतर सांग विठ्ठल बुकाला गेल्या गजर नाही जे जे पार गरजेती जे त्या वैष्णवाचे भार सगळं देह अवसानावर सीते सामुग्री कशाची महाराज देहात अवसान नसलं की तसं होतं काय नाही जितक्या वेळामध्ये असं काय नाही तरी काल खाल्लेलं असलं आज थोडंफार असं गजर करा आणि टाळी वाजा पुंडलिका देव तुकाराम तो भगवान की जय ईश्वर महाराज की जय बड़ी हनुमान की जय. जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगात सांगतात या मृत्यू लोकामध्ये तुम्ही उत्तम प्रकारच्या नरदेहाला आला. नरदेह किती कठीण मिळणं कठीण हे वाक्य सांगत नाही. किती दुर्लभ आहे कठीण आहे कसा मिळाला कावळ्याच्या हातात ते सगळं माहिती आहे तुम्हाला. याच्या पुढचं मी सांगणार आहे की एवढं लक्षात ठेवा की फक्त परमात्मा प्राप्तीचा अधिकार केवळ नरदेहाला आहे हे माहित आहे. आजच्या अभंगातून महाराज स्पष्ट सांग त्यांना तुम्ही लांब लांब बसवा सुरुवातीपासून घेणार काय दूर बसवा. मी मला माहिती मी त्याच खात्यात होतो सगळ्याला माहिती शिक्षक होतो त्यांना आमच्याकडे ठेवून बसवा. विठ्ठल विठ्ठल एक तास चिंतन चांगल्या प्रकारे बस 2 तासात 1 तासात तर असा हा नरदेहात आपण आलो. पहिला प्रश्न आहे कशासाठी आलो. सरळ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला इथे व्यापारासाठी पाठवतो. कशासाठी? व्यापारासाठी. असं कसं उत्तर माझी अमोघ सोडण्याची पद्धत एकाच अभंगावर जरी वेगवेगळ्या प्रकारची
कारण आम्ही 10 रात्री कीर्तन केलेले महाराजाला माहिती. ज्या महाराज पहिल्यांदा बोलला त्याच्यातलं पुन्हा दुसऱ्याला सांग नाही आलं पाहिजे डबल. नीट लक्षात ठेवा. व्यापारासाठी नरदेह दिला. मग कोणत्या व्यापारासाठी दिला? कपड्याचा व्यापार, किराणाचा व्यापार, नाही का, अशा धंद्यासाठी दिला का? असा उद्देश गुरु तुकाराम महाराजांचा नाही. ते मध्ये मी आलो आणि माझा व्यापार सफळ झाला सफळ व्यापार. इथून सुरुवात करू आपण. तर व्यापार म्हणजे काय? नरदेहात आल्यानंतर कोणता व्यापार करायचा आहे? ज्यानं त्यानं एवढायचं. 2 प्रकारचा व्यापार, एक संसाराचा व्यापार आणि एक परमात्म्याचा व्यापार. मग व्यापारामध्ये काय असतंय? काही घेणं असतं, काही घेणं असतं. माल घेणं, त्या घेण्यावर काही नफा मिळवणं आणि त्याप्रमाणे ते विकणं, नफा मिळवत राहणं. आणि जर नफा मिळत नसला तर मग व्यापाराला काही अर्थ आहे का? एका अंगात महाराज म्हणतात, जन्मा येऊन काय केले काय केलं? नरदेहात येऊन प्रत्येकानं आपापला प्रश्न विचारायला पाहिजे. काय मला चिंतन थोडं ते पण निघायचं तुम्हाला. प्रत्येकानं आपापल्याला प्रश्न विचारायला पाहिजे की मी काय केलं जीवनामध्ये, येऊन काय केलं. मी 60 वर्षाचा आहे, कोणी 50 वर्षाचा आहे, कोणी 40 वर्षाचा आहे, कोणी 30-35. त्याला अनुमला द्यायला सांगता येते. नेमतेच बालपण गेले नेमकं यायला काहीच म्हणता येत नाही. परमार्थाचं कळत नाही आणि संसाराचं कळत नाही. बालपणी गेले नेमता, कारुणेपणी विषय येतात, वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, मरे मागोता जन्म देईल. हे तुम्हाला पाठ आहे. बालपणाचं कळत नाही काय. विचार द्यायला जर म्हणलं की तुम्ही विचार करा बरोबर. हा, जीवनात सार काय, आसार काय, कसं आहे ते लहान ऐकले कोणता विचार करतो. म्हणूनच महाराज म्हणजे बालपण गेले खेळतात. आणि कबीरदास महाराज म्हणजे बालापण तू खेळ गमाया, तरुण भयो पर पाएगा, व्यर्थ बुढापा रोए बिताया, कछु ना तो उपाय. काय केलं का? नरदेहात येऊन काय केलं असा प्रश्न जर तुम्ही आम्ही स्वतःला विचारला तर मग त्याचं उत्तर सापडतं. निरोबा याच्यापेक्षा खरं तर कोणी सांगतात. ते म्हणतात तू येऊन इथं काय केलं? येथे मुनी केले काय केलं तो? येथे म्हणजे कुठे? मृत्यू लोकात. आणि कशा? नरदेहातल्या जीवाला विचारतात.
इतर देवाला काय करणार विचारल्यावर? कुठल्या मंदिरात त्या गावाला जर विचारलं तर काय केलं बाबा तुझं निघून असं जर विचारलं त्यांना कळतं का? नाही. कोणाला म्हणले ते? नरदेवात आलेल्या प्रत्येक जीवाला म्हणले की तू काय केलं देव? नरदेवात जन्म मिळाला, उत्तम मिळाला, चांगला आहे, उत्तम सार, उत्तम गती, सगळे प्रमाण पाठ आहेत, प्रमाण पट करून टाकले. कीर्तन 2 तास उशिरा झाला, आलो उचलले नीट आहे का? काय केलं तुला? विठ्ठल नाही आठवीला सगळं केलं मला. तुम्ही म्हणता काय केलं नाही? संसार केला, लेकरबाळ केले, 2-4 बंगले केले, गाड्या हायल्या, सगळं केलं. मला कोणी म्हणतो काय होते असं? अरे ते नाही विचारायला मूर्खा मी तुला. निरोबर आहे म्हणतात. विठ्ठल आठवीला का? ते म्हणलं नाही तेवढं नाही केलं. विठ्ठल नाही मग म्हणतात अरे मुळा भागी ना गेला शिनर का विठ्ठल काय केलं मग? व्यर्थ जपली गेला. व्यर्थ येऊन तुला उपयोग झाला नाही का? काय केलंच नाही. जन्म आले वाया गेली भक्ती भक्ती नाही केली म्हणजे वाया गेली. याच्या पुढचं काय केलं? भक्ती तर केलीच नाही. जाऊ दे बरोबर. माझी मूर्ती देह माझा. मग देहासंबंधी असणारे इतर सगळे माझे. प्रथम देह माझा. एक तर देह माझा म्हणतो, नाहीतर मी देह म्हणतो, नाहीतर याच्या पलीकडे जर गेलो थोडं इंद्रिय माझे, माझा, मन माझा, याच्या पुढे ज्ञान त्याचं जाऊ शकत. माझे करता काय केलं? जिंदगी केली. तुझ्या नामदेव महाराज हरपडा मी माझे करता गेले हे दिवस न धरीत विश्वास राम नामदेव महाराजांचे हरिपडा. 5 हरिपडे माझे करता दिवस गेले. माझे तुम्हाला काय झालं मग माझे म्हणलं तर नुकसान काय झालं कळायला का? माझं म्हणण्यानं नुकसान काय झालं की जे माझं नाही त्याला माझं म्हणणं हे चूक आहे का बरोबर? तुम्हाला माहिती मी आता भगवंताच्या आशीर्वादाने ज्ञानाचा विषय येतो माझ्याकडे, पण इलाज नाही टायमाला. कसं आहे माझं म्हणणं हे बरोबर आहे का चूक आहे? ते कोणतंही माझं म्हणणं. तुम्ही शरीराला मी म्हणा, माझं म्हणा, संपत्ती आणि सगळं हे जर बरोबर असलं तर माझं म्हणा.
जर चूक असलं तर माझं म्हणण्यात काय अर्थ आहे? मग हे बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे का? चूक आहे. तर ज्याला तू माझं म्हणाला ते तुझं नाही आहे का? जर ते तुझं असतं तर तुझ्या बरोबर राहिलं असतं, तुझ्या बरोबर आयुष्य संपलं गेलं असतं. ज्याला तू माझं म्हणतो शरीराला ते कुठं राहणार आहे? इथं जवळचं, सगळ्यात जवळचं काय? शरीर. मग शरीरा संबंधातले ते नंतर पाहू आपण, पण आपल्याला सगळ्यात जवळचं शरीर काय? शरीर. मग ते जवळ असल्यामध्ये शरीराशिवाय तू नाहीच राहू शकत नाही. मग त्याला भ्रम झालेला आहे किंवा हेच मी, शरीर म्हणजे मी 3.5 हातात सर्व, पण शरीर हे कोणाचं याचा जर विचार केला देहाचा काय? भ्रम. आणि भ्रम धरल्यामुळे विठ्ठल त्याला आठवत नाही. पण महाराजांना काय म्हणतात? विठ्ठल म्हणून कार्य वाचा. भ्रम धरू नको. का धरू नको? कारण ते तुला धोका देणार आहे. ज्याला तू माझं म्हटलं ना ते काय करणार? ती वस्तू तुझी नाहीच. समजा हे माईक आहे, आता मी इथं आलो कीर्तन केलं आणि माईक घेऊन गेलो माझं. आता हे माईक घेतलंय माझं कसं काय हो? तुम्ही व्यवहारात पहा, पंचायत जी वस्तू माझी नाही, जी दुसऱ्याची वस्तू आहे ती माझं म्हणणं एक काय दोष आहे, पाप आहे. आणि दुसऱ्या भाषेत सांगू का? दुसऱ्याची वस्तू जर आपण घेतली तर त्याला काय म्हणतात? घेतली किंवा नेली न विचारता त्याला काय म्हणतात? चोरी. काय त्याला सरळ काय झाली ती? चोरी. मग हे शरीर तुमचं नाही. पहिल्यापासून शरीर पाहू, नंतर तुम्हाला सांगतो. हे शरीर तुमचं नाही म्हणून तुम्ही माझं म्हणणं हे चुकीचं आहे. हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. मग मला हे कोणाचं आहे हे कसं द्या? तुम्ही म्हणतात माझं नाही आणि मला तर ते दिसायलंय. जर सगळं कळेल की माझं वाटायला लागले सगळे, मग हे आहे कोणाचा? निवडा काय? पंचमहाभूताचा गोंधळ, पंचमहाभूताचा गोंधळ. मग आता इथं उघड पडले हे कोणाचं आहे? 5 जणांचं आहे. कोणतं कोणतं 5? पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश. हे पंचमहाभूत. भूत म्हणजे आपल्याला लक्षात येतं की भूत ते रात्री उठते सिंह वगैरे असते तसे नाही. हे भूत म्हणायचं. पृथ्वी हे 5. मग या 5 जणांचे बरोबर म्हणजे आपल्या शरीरात हे 5 जणांचा भाग आहे. हे पंचकर्णाचा भाग आहे सगळा. सांगण्यासारखं नाही, पाठात सांगण्यासारखं आहे. म्हणजे हाडा पृथ्वीचा जो टणक भाग आहे, हाड, केस, नाडी वगैरे सगळं. पाण्याचा जो भाग आहे तो पाणी, रक्त, रेत, आपलं मूत्र हे पाण्याचा भाग. हवेचा भाग मोकळा, आपण श्वास घेतो. 5ही भाग तुम्ही विचार करा सगळे शरीरामध्ये. मग यांनी तुम्हाला दिलेलं आहे ते उष्ण दिलेलं आहे. कसं दिलं तुम्ही ते म्हणाले? पंचकर्माचा दर्शन वारा उष्ण दिला किंवा परत प्रथम तर हे माझं नाही, हे दुसऱ्याच आहे. जर दुसऱ्याच असलं मग तुम्हाला दिलं, उत्तम झालं ना, चांगलं झालं ना. कशासाठी दिलं? मग उभा कोण नाही दिला? कशासाठी दिलं? दे दिला दे बरोबर. भजना
दिला देह भजना गोमटा भजनासाठी दिला. मग त्यानं भजन न करता संसार केला. संपूर्ण आयुष्य कशामध्ये गेलं? वाईला भाग कुटुंबाचा. काय सुरुवात आहे? नाही केला करविला बरोबर. हा नाही दया केली पिढीचा करूनही तो केला हेच केलं त्यानं, दुसरं काही केलं नाही. पण दिलं कशासाठी? तुम्हाला जसं एखाद्या किरायानं घर दिलं, त्या घरात राहायचंय किती दिवस 10-5 वर्ष काय राहतच राहा, किरायाचं खाली करा. मग ते 10-15 वर्ष राहिल्यावर ते कुळ लावायला लागला. तसं आपल्याला त्याचा उपयोग कळाला नाही. आणि काळ जरी असला, किती वेळ जरी सांगितलं असलं कोण्या महाराजांना, अनेक जण, तरी ते पटत नाही महाराज. देह तुझा नाही हेच पटत नाही त्याला. पण अनेक प्रमाणातून आपण पाहिलं की हा जो देह दिला केवळ परमार्थ प्राप्तीसाठी दिला. दुसरे देह कशासाठी दिले? ते भोग येऊन येत. त्या सगळे केले कर्म झाले ते भोग, त्या भोग येऊन येत. त्यांना काही कळत नाही तरी काय थोडी स्वान सुकरी बापुले काही कळत नाही. फक्त कळतं ते कोणाला? निर्दयात आलेल्या जीवा. म्हणून या सगळ्या प्रमाणावर, या संत महात्म्याच्या प्रमाणावर, अनेक हजारो वर्षाचे आपल्या संस्कृत ग्रंथ या सगळ्याच्या प्रमाणावर एकच सिद्ध होतं की फक्त निर्दय हा परमात्मा प्राप्तीसाठी दिला. तुमच्या हातात निर्णय लागला ना, मिळाला. अतिशय दुर्मिळ, न मिळण्यासारखा मिळाला. पावला हा देह कागटाळी नाळ न घडी मिळाला. मिळू नये तो मिळाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती, पुण्य जास्त झालं तर स्वर्गाला जातो, पाप जास्त झालं तर नरकाला जातं. दोन समान जर झाले तरच निर्णय मिळतो. इतका कठीण मिळाला. आणि मिळाल्यानंतर मग उत्तम आहे. तुम्हाला काय करता येतं? त्याला देव होता येतो. बाबा तुम्हाला देह म्हणल्यावर, माझा देह म्हणल्यावर, माझं वस्तू म्हणल्यावर, त्या देहा संबंधात नाते माझ्या म्हणतात. देह कसा, पुन्हा देव कसा होता येईल? त्याला काय कळत देव होण्याचं? देहावर त्याचं ममत्व आहे. देहबुद्धी ज्याची आहे, नाथ महाराज म्हणतात देहबुद्धीची नरा आड चिंतेचा थोडा. ज्या निर्दयातल्या माणसाची देहबुद्धी आहे, म्हणजे मी देह आहे, त्याला कधी भगवंत भेटू शकत नाही. हे ठीक लक्षात घ्या. पहिली गोष्ट परमार्थातलं वर्म लक्षात घ्या. परमार्थ तुफान वाटला, किती श्रवण केलं, किती ऐकलंय, पण ही गोष्ट आपल्याला कळत ना. कोणती महाराज? आता सांगितलं जोपर्यंत आपल्याला मी कोण आहे कळत नाही महाराज. मी कोण आहे मी कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा
माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तुम्ही प्रथम विचार करा की मी कोण. इथून परमार्थाला सुरुवात पाहिजे. म्हणजे आम्ही तर लहानपणीच माळ घातली, वारी करायला 2 हरिपाठ म्हणतो दररोज, भजन करतो. ते झालं, पुण्य होणार तुम्हाला त्याच्याबद्दल नाही, पण मुक्त होणार नाही. मोक्ष मिळणार केव्हा? मीचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोक्षापासून अनंत काळ खूप दूर येत आपण. हे विचार का? कारण मीचा विचार न झाल्यामुळे भ्रमामध्ये आपल्याला जे नाही त्याला आपण मी म्हणालो, जे माझं नाही, जे मी नाही त्याला आपण मी म्हणालो. आणि बोलताना आपण असं बोलतो की बरोबर काही वेळ बोलतो तरी ज्ञान आपल्याला कळत नाही. आता हे अप्रमाण माझा म्हणतो का मी म्हणतो? बरोबर म्हणतो, हा माझा आहे, अप्रमाण माझा आहे असं म्हणतो. हे माझा आहे, ही वस्तू माझी आहे. ज्या ती ही वस्तू माझी म्हणतो त्या ती माझ्यापासून ती दूर आहे, वेगळी आहे, दुसरी दूर आहे, वेगळी आहे. बरोबर, हे तर कळत सगळं. मग देह माझा आहे म्हणल्यानंतर देहा माझा म्हणणारा असं चैतन्य तू कोण आहे? देहापासून वेगळा आहे. आणि हे जर तुला कळालं तरच नर देहातला व्यापार सफळ झाला. आजच्या आपल्याला महाराज म्हणतात. आपण सुरुवात केली, दुसऱ्या त्यांना पण सुरुवात केली. विशेष कोणाचा व्यापार सफळ झाला आतापर्यंत मी चिंतन सांगितलं, पण मला मी कळाला, मीचा प्रकाश पडला, तेव्हा परमात्म्याला सुरुवात झाली. आणि व्यापार सफळ केव्हा झाला? तेव्हा हरी तुमच्या हातात आला, तेव्हा तुमचा व्यापार सफळ झाला. जोपर्यंत हा परमार्थाचा व्यापार आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी सफळ होऊ शकत नाही. मग महाराज हा सफळ व्यापार होण्यासाठी म्हणजे नरदेहाचं कल्याण होण्यासाठी, परमात्मा प्राप्ती होण्यासाठी संसार घेण्यासाठी परमात्मा घेतला आणि व्यापार सफळ झाला. पण याला काय करावं लागतं? याला हे करावं लागतं होण्यासाठी ते सांगितलं प्रथम चरणामध्ये. काय
करण्यासाठी व्यापार सफळ निर्णयाचा उत्तम प्रकारे उपयोग होण्यासाठी परमात्मा हृदयात साठवावा लागतो. कुठं साठवावा लागतो? ज्यानं हृदयात साठविला आणि कुठं साठवला? हृदयात. कारण ही हृदय जागा भगवंत साठविण्याची आहे ना, दुसरी जागा तेवढी पवित्र नाही. कोणती जागा आहे पवित्र? हृदय. जैसा हृदयामध्ये राम, जैसा हृदयामध्ये राम. हा, माऊलीने सुद्धा सांगितलं, जैसा हृदयामध्ये मी रामू सुखाचा आराम का भ्रांतीची असता काम. मग मी तुझ्या हृदयात आहे. हे कशासाठी सांगितलं? तू दुसरीकडे पाहुणी म्हणून. आपलं दुसरीकडे पाहणं थांबत नाही. आपलं पाहणं चालू. कुठं कुठं पाहणं चालू? सगळे गावातले मंदिरे इकडे तिकडे तीर्थ संपले की मग 4 धामांचा पार सुरुवात. 4 धाम केल्यावर सफल होईल. नाही म्हणले आता 4 धाम झाले पण ते अर्ध धाम करावं लागते. नेपाळ, पशुपतीनाथ, काठमांडू त्याशिवाय सफळ होत. अरे तू तिथं जरी गेला आणि कुठं जरी गेला, तीर्थी धोंडा पाणी देव लोकांना, पण तुझ्या हृदयातल्या परमात्मा तुला जर ओळखून नाही आला तर 4 धाम करूनही मी तुला कळाला नाही आणि त्याच्याशिवाय तू सफल होऊ शकत नाही. का? कारण तुला ते कळालंच नाही. जोपर्यंत दुसरीकडे पाहला परमात्मा, जोपर्यंत आपण आपल्याला सोडून दुसरीकडे पाहतो तोपर्यंत परमात्मा मिळत नाही. नीट वाटे, लक्षात ठेवा. माझी थोडक्यात चिंता आहे, पण अगदी कोणी इथं बसून मला प्रश्न विचार, नंतर विचार कधी भगवंताचे आसन गुरु माझे रंगनाथ महाराजांचे गुरु श्री घराण्यातले, मी सोडून जर तुम्ही परमात्मा पाहू लागले तर कित्येक जन्म कळणार नाही. गुरुजीच्या दृष्टांत सांगतो तुम्हाला. गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज गुरुजी. कंचन सोनं मुक्ता काशीपर्यंत दाखवला त्यांचं. रंगनाथ गुरुजी म्हणजे काशीचे हजारो वर्षाचे ते लोक तपश्चर्या करणारे, ध्यान करणारे, पूजा करणारे, साधना करणारे कापत होते. तर गुरुजी आले म्हणजे गुरुजी दादा दृष्टांत सांगतो तुम्हाला. म्हणजे एक मनुष्य महाराज मृदंगाचे आहे, शोधायला निघाला. शोधायला निघाल्यावर इकडे तिकडे शोधू राहिला. काय शोधायला? माझ्या बायकोचा नवरा शोधायला. सरळ माझ्या बायकोचा नवरा मी शोधायला. बस स्टँडवर इकडे तिकडे अनेक अनेक ठिकाणी पाहता पाहता खूप बेजार लागला. यांच्यासारखा हुशार माणूस होता, यांच्यासारखा खूप परेशान बेजार झाला. अनुभवी माणसं ते ओळखले की मूर्ख माणूस. ते म्हणले सापडा तुझ्या बायकोचं नाव म्हणून सापडा. म्हणजे चल तुला घरी नेलं. त्याला घरी नेलं. पत्नी समोर असं उभा केलं. म्हणजे तुझ्या बायकोचा नवरा तूच म्हणून मोठं थाप आणली जाते. तूच हे सापडा. अशी तुमची आमची परिस्थिती झालेली असते. याला आपण हसतो. याच्या बायकोचा नवरा दुसरा कोणी होऊ शकेल का? किंवा तसा तुम्हाला सोडून परमात्मा तुम्ही जर पाहू लागली बाहेर, शास्त्रीय भाषेत त्याला तुम्हाला सांगतो अनुभव. आणि त्याला 2 शब्द आहेत, करता दुसरा आणि अनुभव स्वतः आलेला. जोपर्यंत तुम्ही परोक्ष पाहता, शुद्ध शब्द त्याला परोक्ष म्हणजे दुसरा आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष मी, अनुभव साक्षात उभा आहे. अपरोक्ष झाल्याशिवाय तुमचा जन्म सफल होत नाही. मग परोक्ष आपण परमार्थ करतो, परोक्ष करतो. मंदिरात गेल्यावर आपल्याला देव दिसतो, घरी दिसणार नाही. आपण घरी कधी हात जोडले का? घरच्या माणसाला कधी हात जोडले का? बायकोला नमस्कार करा. तो त्या जर बोधावर आला ना, हे नाही बोधे आम्ही असं सर्व काढ. बायको सुद्धा देवच आहे, मुलं सुद्धा देवच आहेत. जेनी वणी अवघा देव आहे का नाही? सगळं. म्हणजे कोणाला पाहून केलं? शरीराला पाहून केलं का तुला पाहून केलं?
त्याच्या चैतन्याला पाहून गेलं शरीराला पत्नी नवरा तुझं मुलं हे शरीराचा संबंध नाही. जातं बोलतं नातं याचा संबंध नाही. संत जे पाहतात तुमच्या चैतन्य रूपाकडे पाहतात, आत्म्याकडे पाहतात आणि ती खरी ओळख मीची. विठ्ठल तुम्ही तर सांगायले की मला सोडून परमात्मा नाही, माझं चैतन्य परमात्मा आत्मा मीच आहे. परमात्मा आणि मीच आहे. वेदाचे वाक्य सुद्धा तसेच आहेत. 4 वेदाचे 4 वाक्य. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्वम असी. हे 4 वेदाचे 4 वाक्य. हे सुद्धा ती आणि तू एकच आहेस. हरीने घरी घरी कोंडिले. म्हणजे आपण आता इथं हृदयात हरी सांगितलं साठवायचा, मग बाहेर बी हरी. असं कसं मारू? हात हरी बाहेर आहे. आणि तया मिनिट हावर रिता कोंडे वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव. तया मिनिट हाव आता रिता जागाच नाही. मग हातच बाहेर आहेच ना, मग मला साठवायचा कसं? मग प्रश्न आहे. तुम्ही तर साठवा म्हणाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्यानं ज्यानं हरी साठवला आणि त्याचा पहिलाच हरी आहे साठवायच्या आधी. आता प्रश्न आहे का नाही? साठवायच्या आधी हरी कुठे? हृदयात. आता आपल्या चिंतनानुसार मग पुन्हा तुम्ही साठवायचं कसं सांगा? साठविला हरी जी ही हृदय मंदिर असं म्हणतो. बाबा ठीक आहे, साठवायचं तुला का सांगितलं? तुझ्यात हरी आहे, हात आहे, बाहेर आहे. पण तुला भ्रम झाला ना नाही म्हणून. काय झाला? भ्रम झाला. तुम्हाला जर म्हणलं की तुमच्या हृदयात हरी आहे, दुसरीकडे पाहू नका, पटतं का? पटतं का सर्वांना? श्रोत्याला विचारायला हरी कुठं पाहू नका, कुठं जाऊ नका, है ना? तुमच्या हृदयात आहे. माऊलीने मी सांगितलं. आता येणं एक माऊलीची ओळी सांगितली, तैसा हृदयामध्ये मी राहणार. तुझ्या हृदयात सगळ्याच्या पुन्हा एक विषय होई बघा. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी ते 20 पुरे हरणीशी ते मग प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग तुम्ही साठवायचं कसं? पहिलाच आहे. अरे आहे बाबा, पण तुला भ्रम झाला नाही म्हणून. तुझ्यापाशी मग जागा चुकल्यामुळे तुम्हाला सांगावं लागलं. लहानपणी आम्ही शिकत होतो मुलाला. एक हिंदी मध्ये होता मामा की ऐनक. वयस्कर मामा 17-80 वर्ष. ऐनक म्हणजे चष्मा यासाठी होतो. आणि जेव्हा त्यांना काम पडत चष्मा ऐनक ऐनक करून सगळं घर डोक्यावर घेते. पुढे पुढे माझे चष्मा पुढे असतो इथंच पोरगा असता बिलिंदर नातूचे. म्हणजे बाबा चष्माचा पडला काय देतात मला? चष्मा 500 रुपयाचा तुला देईन, 20-50 रुपये देईन. मला सापडून देतो तुम्हाला. तिथं घेतलं त्यानं खाली डोळ्याला. आपल्याला असा भ्रम झाल्यामुळे सांगावं लागलं जगद्गुरु तुम्ही हृदयात साठवा. म्हणजे हृदयात आठवा. साठविल्याला पहिल्याच महाराज आठवा. फक्त आता काय राहिलं? आठवायचं राहिलं, पहिले साठविलेलं.
साठवा हा शब्द वापरला पण तुम्हाला स्मरण नाही, त्याचं स्मरण करा, ध्यान करा, चिंतन करा, आहे म्हणून पक्का दृढ निश्चय करा है ना? आणि आता आठवण करा त्याची. आणि अशी ज्यांना आठवण केली, ज्यांना सटकून गेली माझ्या हृदयात मीच आहे ना, अनेक प्रमाणातून आपण पाहिलं. मग कुठे शोधायचं काम नाही, मग त्याला मोक्ष आयता. त्याला मोक्ष कुठे जायची गरज नाही, तपश्चर्या करायची गरज नाही. एका एका पायावर तपश्चर्या करणारे हजारो वर्ष पहिले है ना, उपासना ध्यान करणारे मौनी म्हणतात काहीच गरज नाही. येत मोक्ष असे आयता. कशा श्रवणाची विशेष मनाचा मारू न करता, इंद्रिय दुःख न देता, येत मोक्ष असे ऐका. फक्त ऐका, श्रवण करा. मग मी जे सांगाल ते श्रवण करा. कुठे हरी माता भगिनींनो, तिथे हरी तुमच्यामध्ये आहे का नाही? आता माताला विचारलं हरी आहे का नाही तुमच्या हृदयात? बस एवढं कळालं तर खूप मोठं केलं. विठ्ठल मग असा हरी जर हृदयात साठवला, हृदयामध्ये साठल्यानंतर त्याची येधार संपत्ती, त्याची व्यापार संपत्त सफळ होतो आणि जीवनाचं कल्याण होऊन जातं है ना. येधार मध्ये काय? 1 मिनिटासाठी येधार मध्ये काय आपण कसं येधार म्हणतो? येधारामध्येच परिसरात येतो. काय करतात? औरंगाबादला ड्युटीला कुठं राहतात? परभणीला. हा जाणे ना, अप अँड डाऊन नवीन शब्द. येधार करण्यामध्ये 5-6 तास तिथे जातात. तिथून आणायला असा थकून जातो. येधार कोणतीच येधार चांगली आहे का मला सांगा? संसाराची तरी चांगली आहे. परमार्थाची महाराज सांगायला तिथं भयान आहे. ती जर सांगायला गेलं तुम्हाला पुनरपि हे संसार आहे, खरंच आहे, कृपया मारे भज गोविंदम भज गोविंदम मूढ किती वेळा किती वेळा आणि केव्हापासून आपल्याला काही जन्म भेटला. याच्या आधी दुसरा जन्म नव्हता का? होता का नव्हता? असं बाबा जन्म झाला. मी तुम्हाला इथं सिद्ध करून देतो असाल का नाही. इथंच गाडीवर तुम्हाला तुमचं लहानपण आठवतं? तुम्ही लहान होते का नाही? लहान होते का बाळ खेळताना? नाही आठवत? कोणी शाळेत शिकले लहानपणी? शाळेत गेलते? तरुण पण लग्न केलं का? लग्न आठवत? ते कोणाला आठवत? या शरीराला आठवत का तुम्हाला आठवत? या शरीराला जर आठवत असलं तर तरुण शरीर तर राहिलंच नाही. ते गेलं ना तरुण लग्नाचं सावधान दिसणार. आता खोबऱ्या झाल्या खोबऱ्याच्या वाट्या असं झालं. मग ते शरीर राहिलं नाही हे तुम्हाला कळायला का नाही? बालपण राहिलं नाही हे तुम्हाला कळालं का? त्या शरीराला कळालं. ज्या अर्थी बालपण मला कळालं, ज्या अर्थी तारुण्य मला कळालं, वृद्धावस्था आली मला तेही कळाली, ते परिवर्तन व्हायला मला ते कळालं. पण माझं परिवर्तन नाही, मला सगळं कळालं. म्हणून माझा मी आज ह्या शरीरात मी आहे आणि याच्या आधी सुद्धा होतो. कोणीतरी शरीरात कोणीतरी जन्म होतो. त्या अर्थी तुम्ही इथं कीर्तनाला आले, त्या अर्थी घरी होते का नाही? कुठून आले? घरून आले. मग तुम्ही जर म्हणलं नाही मी इथंच होतो घरी नाही तर तुमचं बोलणं चुकलं का नाही? मग मी ह्या शरीरात असं जर म्हणलं तर चुकलं ना. आनंद शरीर झाले. किती जन्म झाला त्याला? गणित नाही दिला का? भयानक जन्म झाले. बरं मग काय झालं? मला जन्म झाला बरं झालं ना. मूर्खा, तुझा जर याचा विचार केला तर जन्माचं दुःख काय आणि मृत्यूचं दुःख काय याला सेपरेट 5 तास लागतील सांगायचं. पण जन्माचं काय तुम्हाला माहिती नाही. किती दुःख आहे भयानक, सांगायचं नाही. प्रवचन प्रमाण नाही द्यायचे. किती दुःख आहे. 9 मास कष्टाला
येताती कर्मधार तुझी माला आता आपल्या आईने आपल्या बाळाला सांगितलं की तुला जन्म म्हणजे त्याला काय कष्ट झाले, ती माता किती रडली, तिला किती दुःख झालं. मग मास कष्ट असे जावे त्याचं कर्म तुझी मान अडकली अनेक प्रमाणे काय सांगू गर्भीची यातना मज भोगित नारायण तुझं क्षण क्षण राहते अत्यंत दुःख मरताना एक एक रोमांचाचे काही शतयंतूचे दुःख पाहिजे. मृत्यू पाहिला का तुम्ही सगळ्यात तुम्ही मी पाहिला असेल मरताना कसा माणूस मरतो. जो परमात्मा माणूस भक्त माणूस नाही तो कसा मरतो, तुफान आकलन जातो सगळं. त्याला किती दुःख होतं माहितीये का, शास्त्र सांगत एक रोमांच म्हणजे एक केसाच्या जागेवर 100 ऋतू एकदा दिसल्यावर किती दुःख होईल, तितकं दुःख त्याच्या सगळ्या शरीरात असते. कोणाच्या मरताच्या वेळेस. मग हे मृत्यू बरा आहे का, जन्म बरा आहे का, नाही बाबा. याच्यापासून मुक्तता पाहिजे. जन्म मृत्यूपासून काय पाहिजे, मुक्तता. मुक्त पाहिजे. मुक्त केव्हा कळलं, जेव्हा तुम्ही हरीसाठी तेव्हा. आणि हरी केव्हा कळलं, जेव्हा तुम्हाला मी कळलं तेव्हा हरी कळलं. हे असे प्रश्न तिथे सगळे गुदळलं. आणि हे सगळं झालं, कल्याण झालं, मग तुमचं सफळ झालं. एकदा काय मग तुम्हाला भीती नाही आणि चिंता नाही, जन्म नाही, मृत्यू नाही. मग काय झालं, हरी आला, हरी आला आता. हरी आला आता.
हरी हाताला, मग भीती नाही, चिंता नाही. आता आपल्याला भीती नाही, चिंता नाही. का हो? आपल्या हृदयात हरी आहे पहिलाच, तरी भीती चिंता गेली का? नाही. साठवीला नाही, साठवीला कळाला नाही, कधी आठवीलाच नाही, आपला साठवीला कधी आपलासा केला नाही. केलाच नाही. मग भीती चिंता कशी जाणार आहे? भीती आहे की नाही सगळ्यात? जशी इतर जीवाला भीती आहे तसं नरद्याला भीती आहे. भीतीनंच करत रसून गेले माणसं. श्रीमंता मी भीती आता श्रीमंतांना कशाला भ्यायला पाहिजे? पैसा आहे, संपत्ती आहे, काय गरीबाला भेव बाबा, काय उद्या काय होईल प्रश्न. आज आपल्याला मिळालं खायला, आपण मजूर झाली, आज बोललो, उद्या काय, उद्याची चिंता. याला कशी चिंता आहे? माझ्या जवळचं राहतं का नाही, जातं का राहते, कारण जाणार नाही सगळं काय कळलं. ही चिंता श्रीमंताला, आणि गरीबाला चिंता उद्याची काय चिंता, हे प्रत्येकाला चिंता. आणि अनेक चिंता आहेत, एक चिंता थोडी, अनेक सगळ्या. या चिंता जर मिटवायच्या असल्या आपल्याला, आणि चिंता ही काय चांगली नाही बरं. चिंता तरी एकदा जाळते, शरणात गेल्यानंतर प्रेताला एकदा जाळते, हाक करते. पण जिवंत असताना चिंता जिंदगीभर जाळते. सारखी चिंतेनं माणसं वाळून जातात. मग ही चिंता जर जायची असेल, भीती जर जायची असेल, ही विकार जर जायचे असेल, तर काय करावं लागेल? हरी साठवावं लागेल. आणि हरी साठविला की मग भीती चिंता काहीच राहत नाही. हरी सारखेच होते. हरी तैसे हरीचे दास, अरे हरी तैसे हरीचे दास. मग हरीला चिंता जशी भीती नाही, चिंता नाही देवाला, तशी तुम्हाला सुद्धा राहते. फक्त हरी साठवा, हरी ओळखा, मला माझी ओळख करून घ्या, आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. सर्वांना भजन करायचं. संपला, फार कमी टाइम भेटला तरी आपल्या परीने आपण योग्य निरूपण केलं. शेवटचं 2 मिनिटं फक्त. दीडला या सगळ्या गोष्टी झाल्या, हरीला साठवलं है ना, हृदयामध्ये ज्यानं हरीला साठवलं, त्याची एरधार चुकले, दुःख संपलं, जन्म मृत्यूचं दुःख गेलं. मी कोणी हे कळालं, सच्चित आनंद स्वरूप मी आहे, मला दुःख नाही, सुख नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, मी कसं आहे, आनंद स्वरूप आहे, हे कळालं है ना. म्हणून आणि हे कळाल्यामुळे हरी हातात आला, हरी कळाला. नवीन तोच हरी झाला. कोण हरी झाला? तोच जो मी, तोच हरी झाला. म्हणून मौली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजावात्मदेवा, अखंडित सेवा. हे हरी कळण्याचे लक्षण आहे. नुसती बाहेरून पूजा अर्चा त्याच्या लक्षणात केवढी जरी केली, मूर्तीची किती पूजा केली, काही अर्चा केली, पारायण करू करू फाटले काय कायचे 108 पारायण. आमच्या 1000 पारायण करणारा त्याने आता कार्यक्रम केला, नावं घेऊन सांगितलं झालं. पण त्याने विचारलं, महाराज इतके पारायण झाले, सांगा बरे या उपाधी माझी गुप्त. ते त्यांनी असे सर्व हे म्हणजे काय डोकं पारायण किती झाले? 1000 1008. माझ्यामुळे मोठे द्रष्टांत बी आता सांगितलं नाही, संपला तुम्हाला कळाले सुज्ञ आहेत तुम्ही है ना. म्हणून नीट लक्षात घ्या, अर्थाकडे लक्ष द्या, लक्षार्थाकडे लक्ष द्या. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, निर्दय पुन्हा मिळणार नाही. जर हानी नाही समजला नाही बाबा, फार मोठी हानी होईल. सगळ्या हानी भरून निघतात जीवनातल्या, पण ही हानी भरून निघणार नाही, पुन्हा मिळणार नाही. आता मागून वेगळा हे न घडायचे याला बघा. म्हणून ओळखून घ्या, हरीला साठवा, कल्याण करून घ्या, या चुकवा आणि कृतकृत्य करा.
महाराज सांगतात मग असं झाल्यावर काय होईल? मग काहीच बोलत नाही बाबा तुम्ही. तुका म्हणे अरे काय तुला म्हणे